पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या कर्तबगारीने अंबड पोलीस स्टेशन सतत प्रकाश झोतात असते. महाराष्ट्र झोपडपट्टी, दादा हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयी गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक करताना आळा घालण्याबाबत अधिनियम सन 1881चे कलम 3(1) नुसार स्थानपद्धतीची कारवाई त्यांच्यावर करण्याबाबत अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण आखले. त्याच्या गुन्हेगारांवर चांगला परिणाम झालेला दिसून येत आहे. प्रतीक अशोक अडांगळे यास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना त्याचा शोध घेऊन त्यास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईक शेख, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई प्रवीण राठोड, अनिल गाढवे, शिंदे मते, संदीप भुरे अशांनी इसम प्रतीक अशोक अडांगळे वय वर्षे 26 राहणार जोगेश्वरी अपार्टमेंट यास बातमीच्या आधारे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यास 14 फेब्रुवारी रोजी पासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यातच सराईत गुन्हेगारांवर MPD अंतर्गत चांगली कारवाई करण्यात आली असून अंबड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे धोरण हाती घेतल्याने अंबड पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व क्राईम पोलीस निरीक्षक अशोक नजन यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे पथकाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तपास करत आहेत. यापुढे देखील सराईत गुन्हेगारांवर MPD अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. परिमंडळ 2 अंतर्गत काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी सराईत गुन्हेगार प्रतीश अंडागळे याच्यावरती MPD अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई ही अंबड पोलीस स्टेशनचे इंचार्ज PI ठाकूर, PI नजन व DBच्या स्टाफ यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे परिमंडळ 2 यामध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 3 आरोपींना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. ज्या आरोपींचं रेकॉर्ड आहे त्या सर्व सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून अशा प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. स्टार न्यूज करिता संपादक श्रीमंत बागल, नाशिक.